नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं राहुल कोणाची तरी वाट पाहत तिथे थांबलेला असतो. जे काही कॅफेमध्ये भेटायचं असं त्यांनी ठरवलेलं असतं, त्यामुळे राहुल ऑलरेडी तिथे पोचलेला असतो आणि वाट पाहत तिथे थांबलेला असतो. इतक्यात थोड्या वेळामध्ये जो काही राहुल परांजपे असतो, श्रीनाथ ज्वेलर्सचा मेन ओनर जो असतो, त्याची एंट्री तिथे झालेली असते आणि त्याची एंट्री ही अगदी ओनरपणाने दाखवली गेलेली आहे मालिकेमध्ये. तो खूप छान असा तडफदार व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळाला. तो राहुलला भेटायला तिथे आलेला असतो आणि त्याची एंट्री खूप त्वरित झालेली आपल्याला पाहायला मिळाली. राहुल त्याच्या हातामध्ये हात देतो आणि स्वतःची ओळख करून देतो. मी राहुल, वन ऑफ द डिरेक्टर्स, म्हणजे जे काही डिरेक्टर आहे त्यापैकी मी सुद्धा एक डिरेक्टरच आहे अद्वैतच्या ऑफिसमध्ये, असं तो म्हणतो, वन ऑफ द डिरेक्टर्स. आणि राहुल त्याला भेटून खूप खुश होतो. आता हा जो प्रतिस्पर्धी असतो श्रीनाथ ज्वेलर्सचा, तो मेन ओनर असतो, त्यामुळे राहुल त्याला भेटून खूप खुश होतो आणि ऑफकोर्स असं म्हणतो, त्याचं कौतुक करत तो म्हणतो की श्रीनाथ ज्वेलर्सचा वन अँड ओनली डॅशिंग ओनर, व्हेरी यंग, श्रीनाथ ज्वेलर्सचा डॅशिंग आणि यंग ओनर जो काही गौरव परांजपे असतो अशी ओळख तो करून देतो आणि खुश होत तो म्हणतो, ठीक आहे आपण बसून घ्या, असं राहुल त्याला म्हणालेलं असतो. तेव्हा दोघंही खुर्चीमध्ये बसलेले असतात. राहुल त्याची ओळख करून देतो आणि म्हणतो की मी चांदेकर ज्वेलर्सचा वन ऑफ द डिरेक्टर आहे. राहुलला तो म्हणतो की अच्छा, तुम्हाला भेटून छान वाटले. राहुल म्हणतो, तुम्ही काय घेणार, चहा घेणार की कॉफी? गौरव म्हणतो, मला चहा चालेल, असं तो ॲटिट्यूडमध्येच म्हणतो. राहुल वेटरला चहाची ऑर्डर देतो. राहुल व गौरव आता बोलायला सुरुवात करतात. राहुल हा गौरव परांजपेला विचारतो की काय मग कसं वाटतं आहे कोल्हापूर वगैरे, आणि कोल्हापूरमध्ये जे काही कॉम्पिटिशन सध्या आहे, खूपच कॉम्पिटिशन आहे आणि तुमचा नवीन ब्रँड हा सेटअप करताना दिसतो आहे, कसं वाटते तुम्हाला? गौरव म्हणतो, हो ठीक आहे, चॅलेंजिंग आहे, पण तुम्ही डायरेक्टली मला इथे भेटायला का बोलवलं असेल याचा मी सध्या विचार करतो आहे. तेव्हा राहुल म्हणतो, हे बघा, चहासोबत गप्पा तर होतीलच आणि चहा पीत पीत गप्पा रंगतात असं मी ऐकलं आहे, त्यामुळे रंगतीलच की आपल्या गप्पा, तुम्हाला समजेलच कशाला बोलवलेलं आहे. गौरव विचारतो की राहुल म्हणतो, हो गप्पांना सुरुवात करूयात, आपण बघूयात कुठपर्यंत गप्पा आपले घेऊन जात आहेत. हे बघा मिस्टर गौरव, तुम्हालासुद्धा माहिती आहे, मलासुद्धा माहिती आहे की स्पर्धा कधी सुरू होते आणि आपण आपली हातमिळवणी कधी करायची, हे दोघांनाही माहिती आहे. म्हणजे प्रतिस्पर्धी जे असतात ना, ॲज अ बिझनेसमन जे असतात त्यांना परफेक्टली माहिती असतं 2 पावलं कधी पुढे जायची, 2 पावलं कधी मागे यायची आणि कधी हातमिळवणी करायची. या टोनिंगमध्ये तो त्याला बोलत असतो. हे दोघांनाही माहिती असतं कधी पुढे जायचं, कधी मागे यायचं आणि हातमिळवणी करायची. हे दोघांसाठी सुद्धा सोपं होतं. मी जरा स्पष्टच बोलते आणि मलासुद्धाही माहिती आहे की मागे जे काही काम होतं ते व्यवस्थित तुमच्यासोबत होऊ शकलं नाही, असं गौरव राहुलला म्हणतो. म्हणजे मागचं डील राहुलकडून यशस्वी झालेलं नसतं. त्यानंतर राहुल म्हणतो की आपण एकत्र प्लॅन करू शकतो का यावरती पुढे? गौरव सारखा राहुलकडे पाहत असतो आणि तो विचारतो. राहुल देखील त्याच्याकडे पाहत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं की त्या दोघांमध्ये आता डील होणार असते आणि राहुलने त्याला बोलवलेलं असतं की तुम्ही आमचे प्रतिस्पर्धी आहात, तरीसुद्धा मी तुम्हाला मदत करणार आहे. कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन, ज्या डिझाईन्स आहेत, तुम्हाला तर माहिती आहे की अद्वैतकडे असणारा ॲसेट काय आहे, तर कलाचे डिझाईन्स, असं गौरव त्याला सांगतो आणि म्हणतो की सध्या कॉम्पिटिशन खूप टफ आहे आणि याच डिझाईन्स अद्वैतच्या जे डिझायनर आहेत ती कुठेच अशी डिझायनर नाही आहे आणि त्याच डिझाईन तुम्ही मला सोडून देणार आहात का, असं तो राहुलला म्हणतो. राहुल म्हणतो, हो ऑफकोर्स, हे सर्व मी करू शकतो. त्यानंतर तो म्हणतो की ॲज अ फ्रेंड तुम्ही मला मदत करू शकाल, पण तुम्ही त्याच घरात राहता आहात, तुम्ही कधीही पलटी मारू शकतात, असं गौरव राहुलला म्हणतो. राहुल म्हणतो, नाही, मी पलटी मारणार नाही आहे. जर मैत्री आणि नातं यामध्ये जर कोणाला निवडायचं असेल तर मी ऑफकोर्स मैत्रीला निवडणार. जरी मी चांदेकरांच्या घरात राहिलो तरी नेहमीच त्यांनी मला वेगळं टाकलेलं आहे आणि त्यामुळे मला त्याची वाट लावायची आहे आणि इथून पुढे मी फक्त मैत्रीला प्राधान्य देणार, तुम्हाला नक्कीच सपोर्ट मी करणार, अशी त्या दोघांमध्ये डील झालेली असते. त्यानुसार इकडे घरी आल्यानंतर तो अद्वैतचा लॅपटॉप हॅक करण्याचा प्रयत्न करतो आणि तो विचार करतो की काही करून मला आता ह्या सर्व डिझाईन्स आहेत ना, त्या हॅक करून मला श्रीनाथ ज्वेलर्सला द्याव्याच लागतील. आणि पाहतो आता कसं डिझाईन करणार आहे ती कला. ती समोर ऑफिसमध्ये पण ती यायला लागली आहे. समोर असल्यानंतर तिची वाट लावणं खूप अवघड जातं. ती दूर असल्यानंतर मी काहीही करू शकतो, असं समजून त्याने अद्वैतचा लॅपटॉप हॅक करून ज्या काही डेटा असतो डिझायनिंगचा
तो त्याने पूर्णपणे करप्ट केलेला असतो आणि तो श्रीनाथ ज्वेलर्सला त्याने विकलेला असतो. अशी डील दोघांमध्ये झालेली